बोल बंडू, काय समस्या घेऊन आलायस? माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्ही आमच्या युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी 5 महिने वाढवल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद कसलं, हा तुमच्या हक्काचा वाटा आहे. पण मुख्यमंत्री महोदय, आम्ही 5 महिन्यानंतर पुन्हा बेरोजगार होऊ आणि त्यानंतर आमचं भविष्य अंधारातच राहणार ना साहेब. हो बेटा, तुझं बरोबर आहे, पण आम्ही फक्त तुमची 6 महिन्यासाठी शिफारस केली होती. तुम्हाला 6 महिन्याचं प्रशिक्षण मिळावं आणि नंतर तुम्ही या प्रशिक्षणाच्या माध्यमातून समोर तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या उद्देशाने ही प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली होती. आणि तुमचे 6 महिने झाल्यानंतर तुमच्यासारख्या दुसऱ्या युवांना सुद्धा संधी दिल्या जाईल. परंतु आमच्या वेगवेगळ्या आमदारांनी वेगवेगळे निवेदन आमच्यापर्यंत पोहोचवले आणि तुम्ही सुद्धा आमच्यापर्यंत निवेदन पोहोचवले, त्यामुळे आम्ही तुमचा 5 महिन्याचा कार्यकाळ वाढवून दिला. सर, तुमच्या सगळ्या गोष्टी आम्हाला पटलेल्या आहेत, परंतु अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 लाख विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे, तर त्या 1.5 लाख विद्यार्थ्यांच्या समोर काय भविष्य अंधारातच राहणार आहे ना सर. बेटा, पण आम्हाला असं सरसकट करता येणार नाही की तुम्हाला परमनंटली जॉब देता येईल. अन्याय होईल बाकीच्या विद्यार्थ्यांवर. सर, आम्ही युवा कार्य प्रशिक्षणार्थी आम्ही कधीच परमनंटची मागणी केली नाही. सर, आमची मागणी एवढीच होती की ज्या ठिकाणी आम्ही ज्या आस्थापनामध्ये काम केलं त्याच ठिकाणी आम्हाला कायमस्वरूपी 20,000 रुपये महिना जरी दिले तरी आम्ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी काम करायला तयार आहोत. हे कसं काही शक्य आहे बेटा? बाकीच्या सर्व मुलांवर अन्याय होईल. माननीय मुख्यमंत्री साहेब, ज्या प्रकारे तुम्ही अगोदर ग्रामपंचायतमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, महानगरपालिकामध्ये, नगर परिषदमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने किंवा ठेकेदारी पद्धतीने ज्या मनुष्यबळाची उपलब्धता अगोदर करून दिली, सुद्धा तुम्ही आजपर्यंत करता. प्रशिक्षणार्थ्यांचं एवढंच म्हणणं आहे की सरकारने त्या सर्व ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिकवाल्या कंपन्यांना सर्वांना फोन लावून या प्रशिक्षणार्थ्यांना एक संधी द्यावी आणि त्याच आस्थापनेमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये किंवा महानगरपालिकामध्ये रुजू करण्याचा आदेश द्यावा. म्हणजे या पद्धतीने युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल. जे अगोदर ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्ट कंपनी जी आपल्या फक्त ओळखीच्याच माणसांना संधी देत होती आणि त्यांना भरती करत होती, त्या सर्व त्याच्यावर वचक बसेल. वा वा बंडू, आजपर्यंत हे आमच्या गोष्ट लक्षातच नाही आली, पण तुझ्या या मुद्देसूद मांडणीमुळे आम्ही पूर्ण खुश झालो. खूप चांगली कल्पना सुचवल्यास बंडू तू. 11 महिन्यानंतर या कॉन्ट्रॅक्ट कंपनींना आणि ठेकेदारांना असा एक आदेश देतो की त्यांना युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी तिथेच रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी आणि आपल्या ओळखीच्या माणसांना तिथे भरती करायची नाही, फक्त प्रशिक्षणार्थ्यांना तिथे संधी देण्यात यावी, असं मी आदेशच काढतो 11 महिन्यानंतर. तर या आदेशाची अंमलबजावणी लवकर जर तुमच्या हातून झाली तर संपूर्ण 1.5 लाख युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या घरच्यांचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहील सर. 1.5 लाख युवा कार्य प्रशिक्षणार्थी बेरोजगारीच्या आणि बेकारीच्या खाई जाण्यापासून वाचतील सर.